डोंबिवली पूर्वमधील हा आयरे गाव दत्तनगर परिसर ते अगदी थेट लक्ष्मण रेषा रेल्वे क्रॉसिंगचा दाटीवाटीने उभा असलेला परिसर आता डोंबिवलीतील पहिल्यांदा येणाऱ्या क्लस्टर योजनेचा भाग आहे। कल्याण डोंबिवली महापालिका या भागात क्लस्टर म्हणजेच सामूहिक पुनर्विकास योजना आणण्याचा विचार करत आहे। यासाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून शासन बायोमेट्रिक सर्वे करत आहे। या भागात राहणारे तब्बल 3500 नागरिक ही योजना येत असल्याने आशादायी असले तरी शासनाकडून ज्या पद्धतीने सर्वेक्षण केले जात आहे त्यामुळे नागरिक प्रचंड नाराज झाले आहेत। क्लस्टर म्हणजे सामूहिक पुनर्विकास योजना जर महापालिकेने गांभीर्याने राबवली तर आपल्याला हक्काची घरे मिळतील, मात्र महापालिकेची अशी कोणतीही मनीषा दिसत नाही। सर्वेक्षण करणाऱ्या माणसांवर येथील भूमाफिया तसेच स्वतःला जमीन मालक सांगणारे दबाव तंत्र वापरत असून सर्वेक्षणात घोळ घालत आहेत असा या नागरिकांचा आरोप आहे। आज यातील अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत आणि धोकादायक ही बनल्या आहेत। जीव मुठीत धरून केवळ पक्क्या घरांच्या आशेवर जगणाऱ्या या नागरिकांशी जनवाणीने बातचीत केली। डोंबिवलीमध्ये अनधिकृत इमारतींचा प्रश्न एकीकडे गाजत असतानाच आता या डोंबिवलीमध्ये आणि कल्याणमध्ये महाराष्ट्र शासनाच्या परवानगीने आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आता क्लस्टर योजना आणलेली आहे। ॲक्च्युली क्लस्टर योजना ठाणे, मुंबई या अनेक भागांमध्ये काही ठिकाणी यशस्वीरित्या राबवली पण आहे, काही ठिकाणी ती वादात पण सापडलेली आहे। डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा क्लस्टर योजना ही आता आयरे गावात येण्याचं प्रस्तावित आहे। महापालिकेने जवळपास 25 ते 30 हेक्टर जागा ही जी डोंबिवलीचे दत्तनगर, आयरे भाग आणि जवळपास लक्ष्मण रेषा इथपर्यंतचा मोठा भाग हा या क्लस्टरमध्ये घेतलेला आहे। याचं बायोमेट्रिक सर्वे करण्याचं काम जवळपास 80% पूर्ण केल्याचा दावा कल्याण डोंबिवली महानगरपालिका शासनाकडून करण्यात येतो आहे। ह्या संपूर्ण भागामध्ये जवळपास हजारो कुटुंब राहत आहेत। त्यातल्या अनेक रहिवाशांच्या बिल्डिंग जे आहेत यांची अवस्था अत्यंत भयानक आहे। धोकादायक इमारती झालेल्या आहेत, कधी पडतील अशा अवस्थेत जीव मुठीत धरून येथले नागरिक राहत आहेत। त्यांची सर्वांची बहुतांशी नागरिकांची मागणी इथे लवकरात लवकर क्लस्टर योजना अंमलात आणावी अशी आहे। इथे बांधकाम आणि सुरक्षित घरं मिळवण्यासाठी ही लोक गेली 25 वर्ष न्यायालयीन लढा लढतायत, शासन दरबारी खेटा पण मारत आहेत। तर आता आपण या त्यांचा जो गेल्या 25 वर्षांचा लढा आहे आणि तो नेमका काय आहे आणि आता क्लस्टर आल्यानंतर त्यांना जो एक चांगले दिवस येण्याची ते अपेक्षा करत आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी खोडा घातला जात आहे। तर तो खोडा काय आहे आणि नेमकी आता या क्लस्टरमुळे काय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी या एरियातल्या नागरिकांना आणि विशेष करून जे न्यायालयात लढा लढतायत या संदर्भातला त्यांच्याशी आपण भेटायला आलो। तर आमच्यासोबत जनवाणीसाठी श्री नायक आहेत जे आपल्याला संपूर्ण या त्यांच्या लढ्याची माहिती देणार आहेत। तर नायक साहेब, जनवाणीमध्ये स्वागत आहे आपलं सर्वांचं। तर मला सांगा की आता आपला विषय जो आहे मुख्य क्लस्टरचा आहे, तर इथे बायोमेट्रिक सर्वे झाला आहे अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये पण आलेल्या आहेत। तर ह्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगा की नेमकं काय तुमचा लढा होता आणि आता क्लस्टर बाबत तुमचे अनुभव काय आहेत? आमचा लढा की आमच्या हक्काचं घर मिळावं म्हणून होतं, कारण झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काचं घर भेटते आणि कल्याण डोंबिवलीमध्ये धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्यांना म्हणजे तो भाडेकरू जो आहे पागडी डिपॉझिट हा व्यवहारच लावारीच प्रमाणे की धोकादायक झाली की बाहेर निघायचं, मग त्याला आयुष्यात त्याला कुठे काही
घर भेटत नव्हतं. अशी अनेक इमारती पडलेल्या आहेत. म्हणून आम्ही तो लढा चालू केला की शासनाने या रहिवाशांना काहीतरी योजना द्यावी. आता 65 इमारतींबद्दल जे बोलतायत, पण 65 इमारतींमध्ये का गेले लोक? कारण त्यांना घरं परवडत नाही म्हणून. मी रस्त्यावरती का खातो? तर मला हॉटेल परवडत नाही म्हणून. पण शासनाने अशा गृहनिर्माण योजना ज्या आहेत त्याची इम्प्लिमेंटेशन फास्ट केली पाहिजे, परंतु तशी न होता ती स्लो आहे. आता क्लस्टर योजना त्यांनी राबवली आहे, परंतु त्याची जी प्रोसिजर आहे ती फार स्लो आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी बरेचसे वेगवेगळे त्यांनी पायमल्ली केल्या कारणाने त्रासदायक होते आणि ते भविष्यात असंच रीती जर झालं तर ते वेळेवर भेटेल असं मला वाटत नाही. हा न्यायालयीन तुम्ही लढा बोलल्यात गेली 25 वर्ष करतायत, त्याच्याबद्दल जरा थोडी माहिती द्या. न्यायालयीन लढा आम्ही न्यायालयामध्ये पहिल्यांदा BHCP योजना आली होती. BHCP योजनेचं काही अंशी इथे सर्वेक्षण झालं होतं. त्याच्यामध्ये इथले जे मालक म्हणवणारे आहेत सरकारी जागेवरती त्यांनी तो खो घातला होता. त्याच्यानंतर आम्ही निरनिराळी पातळीवरती त्याच्याबद्दल तक्रार केली आणि महापालिकेने फक्त या रहिवाशांनी विरोध केला, पण रहिवाशी कोण आहेत हे त्याचे स्पेसिफाय नाही केलं. सरकारी कामात अडथळे आणणाऱ्यांवरती गुन्हा दाखल केले नाहीत, काही नाही. आणि अशा प्रकारे मग आम्ही न्यायालयामध्ये गेलो. न्यायालयामध्ये नंतर वेगवेगळे पातळीवरती मग नंतर BHCP संपली, राजीव आवास योजना आली, पंतप्रधान आली. आता पंतप्रधान हीच्या नंतर ही क्लस्टरमध्ये देखील पंतप्रधान आवास योजना वगैरे सगळं समाविष्ट आहे. त्यामुळे ती आमची याचिका चालू आहे, परंतु महापालिका कोर्टामध्ये उभी राहत नाही आणि से मांडत नाही आपलं. याचा बायोमेट्रिक सर्व्हे झाला असं बोललं जातंय, तर नेमकं त्याच्याबद्दलची माहिती काय आहे? बायोमेट्रिक सर्वे आता महापालिकेने क्लस्टरसाठी केला आहे, परंतु तो देखील आम्हाला तिथे जाऊन लढा द्यायची पाळी आली. आम्ही आमचा लढा तिथे महापालिकेच्या इथे केला, ते देखील निवडणुकीच्या वेळेला आमचं तोंड स्वतः काळं केलं की आम्ही मतदार आहोत, आम्ही काहीतरी कृत्य असं केलेलं आहे वाईट जेणेकरून आम्हाला तुमच्यासारखे उमेदवार भेटलेत जे कोणी आमच्याबद्दल व्यथा त्यांना काय पाझर फुटत नाही आहे, म्हणून आम्ही आमचं तोंड काळं करून घेतलं होतं. त्याच्यानंतर ते चालू झालं सर्वे आणि सर्वे चालू झाला आहे, परंतु तो देखील त्याच्यामध्ये अडथळा आणण्यात आला होता. मग आम्ही पोलीस प्रोटेक्शन मागितलं. पोलीस देखील ते येतात ते फक्त त्यांना काय होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना किंवा सर्वे करणाऱ्यांना, पण जे अडथळे येत होते त्यांच्यावर कारवाई काय होत नाही. पण ते कसं तरी आमच्या लोकांनी खास करून महिला वर्गांनी तिथे पुढाकार घेऊन तो सर्वे पार पाडलेला आहे. काही अंश राहिलेला आहे, काही ठिकाणी सगळेच तेवढे लोक ॲग्रेसिव्ह नसतात, मग काही ठिकाणी राहिलेला आहे तो सर्वे. सरकारी जागेवर मालक वर्गांनी जवळजवळ त्या सर्वे करणाऱ्या टीमना ताब्यातच घेतलेले आहे आणि सर्वे करणारी टीम ह्या ते मालक म्हणवणारे हे जे सरकारी जागेवरचे भूमाफिया आहेत त्यांच्या कठपुतलीच आहेत जरूर. का त्यांना फोन करतात त्यांच्या अनुसार त्यांच्या सांगणे या व्यक्तीचं करायचं नाही त्याचं नाही, अशा पद्धतीने बरेचसे लोकांचे राहून गेले होते त्याच्यामध्ये. परंतु वृत्तपत्रांमध्ये अशी माहिती आली आहे की जवळपास 80 ते 87% सर्वे झालेला आहे आणि त्याला 10 कोटीचा खर्च आलेला आहे. 10 कोटी काय 10 कोटी कमीच झाले असतील त्यांना, कदाचित 10 कोटी अजून पण मागवतील, तो प्रश्न नाही. परंतु नावामध्ये चुका आणि सर्वे करताना देखील बरेचसे त्यांचं जे मालक वर्गाला वगैरे विचारून किंवा आता जी यादी पाठवली आहे त्याच्यामध्ये मतदार यादीप्रमाणे वर खाली झालेली आहे. काही लोकांची नावं आता अजून येत आहेत. आम्ही तिथे तक्रार केल्यानंतर आता ते मागून येत आहेत याद्या नावं. हा जो प्रकार आहे, मग तो काम केल्याबद्दल कुठले पैसे यांना दिले, कुठलं काम केल्याबद्दल पैसे दिले त्यांना? 8 कोटी जे दिले ते काय काम केले त्यांनी? मतदार यादीप्रमाणे घोळ केलेला आहे त्यांनी तो, आणि तो घोळ व्याप कोण करणार? सामान्य माणसाला तिथे बघायला देत नाही ते लोक की माझं नाव आहे की नाही. मग त्याचा अधिकार आहे ना, ते पैसे अधिकारी बसले ते आमचे जनतेचे नौकर आहेत, ते हात लावून देत नाही जणू काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्या पद्धतीने वागतायत. ही कुठली योजना आहे मग आणि कोणासाठी राबवली जाते? एकीकडे 65 याची इमारतींचं बोंब म्हणायचं, पंतप्रधान मोदींनी हक्काचं घराची आरोळी ठोकायची आणि यांनी पुन्हा आम्हाला रस्त्यावर आणायचं. अजून थोड्या दिवसांनी या सगळ्या इमारती तोडायला घेणार, पावसाळा जवळ आली की नोटीस काढणार. त्याच्या पलीकडे काय करणार?
इथे इमारती, प्रत्येक धोकादायक इमारतींसाठी त्यांनी ज्या BOCP योजनामध्ये ज्या इमारती आहेत त्यांनी भाडे तत्वावरती द्यायला पाहिजे. खरं म्हणजे तेव्हाच त्यांनी खाली करायला लावलं पाहिजे. तुम्हाला भाडं घ्या ना, नाहीतरी ते खराब आहेत, ते खराब होत आहेत. घ्या ना भाडं, 1,500, 2,000, 2,500 घ्या. का महापालिका करत नाही? मगाशी बोलताना सांगितलं तुम्ही की ह्या जमिनी ज्या आहेत या गुरुचरण आहेत, त्याच्यानंतर त्या सरकारी जमिनी झाल्या आहेत. परंतु त्या जे स्वतः दावे करतायत की आम्ही मालक आहोत, ते भाडं वसूल करतायत. त्याबाबत काय नेमकं भूमिका आहे? नाही म्हणजे तुम्ही भाडं भरता का? नाही, आता काही लोक भाडं देत आहेत आणि काही लोक भाडं देत नाही. आम्ही देत नव्हतो, कारण का आम्हाला या जागेवरती योजना हवी आहे. योजना कोणाकडनं घेणार? सरकारकडनं. आणि भाडी यासाठी बंद केली कारण इंग्रजांचं जर सरकार घालवायचं असेल तर इंग्रजांचं गुड्स जे आहे, जसं स्वराज्याच्या वेळेला घेऊ नये, तसं मला स्वातंत्र्य हवं असेल तर मालक म्हणवणाऱ्याला मी तिला आर्थिक पाठबळ देता कामा नये. त्यासाठी आम्ही भाडं बंद केली. नाहीतर त्या मालकांचा आणि आमचा काय वेर नव्हतं. पण मला योजना कोण येऊन देत नाहीये? मालक वर्ग, जो सो कॉल्ड मालक आहे तो येऊन देत नाही. तर त्याला मी आर्थिक ह्याच्यानी त्याला पहिलं थांबवलं पाहिजे. सिमिलरली मी त्यांना, शासनाला मी फाईट केली पाहिजे आणि शासनाने त्यांच्यावरती खरं म्हणजे कारवाई केली पाहिजे. पण जागा त्यांची आहे आणि गैरकृत्य होते तर त्यांनी थांबवलं पाहिजे. उलट शासनच एकमेकांकडे बोट दाखवते. पण एक GR होता, तुम्ही मगाशी उल्लेख केला त्याचा, की पोलीस अशा पद्धतीने जर कोणी भाडं वसूल करत असेल तर पीडितांनी गुन्हे दाखल करावे. तर मग तुम्ही पोलिसांनी केलेत का तुम्ही काही गुन्हे? GR नाहीये तो, आम्ही तक्रार केली होती मंत्रालयामध्ये. ते मीटिंग झाली होती त्यावेळेला त्यांनी ऑर्डर काढली होती आणि एकनाथ शिंदेबरोबर. त्याच्यानंतर आमचं आंदोलन झालेलं जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदारवरती. तेव्हा त्यांनी त्याचं सगळं संदर्भ घेऊन रामनगर पोलीस स्टेशनला पत्र पाठवलेलं तहसीलदारांनी कल्याण, आणि ते सांगितलेलं पीडितांमार्फत गुन्हा दाखल करावा. लोकशाही जिल्हा पण आम्ही उभा राहिलो होतो. तर त्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी पीडितांमार्फत गुन्हा दाखल करावा म्हणून ते पत्र काढलं होतं. पण इथे पीडितांमार्फत गुन्हा दाखलच होत नाहीये. कारण ते पुन्हा म्हणतात की जिल्हाधिकाऱ्यांची जागा आहे, त्यांनी येऊन इथे तक्रार दाखल करावी. तुमचा रोलच नाहीये इथे काही, असं होतंय. तुम्ही जी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे त्या संदर्भात आता काय प्रोग्रेस आहे त्याचा? आता प्रोग्रेस म्हणजे त्यांनी महापालिकेला शे द्यायला सांगितलेलं आहे. तर महापालिका काय शे द्यायला टाळाटाळ करते. तर तेवढंच, त्यामुळे ते अडकून पडलेले. तुम्ही महापालिकेकडे गेलात का? आयुक्तांची याबाबत चर्चा झाली आहे? आणि इकडच्या लोकप्रतिनिधींचं नेमकी काय भूमिका आहे? लोकप्रतिनिधी हे झोपलेले आहेत. वास्तविकता इथल्या जनतेने समजलं पाहिजे की एवढी मोठी योजना येते आणि आत्ता आलेली आहे. आम्ही गेले अनेक वर्ष आम्ही प्रत्येकांच्या घरी गेलो होतो. ही सगळी महिला मंडळी वगैरे माझ्यासोबत होते. आम्ही लोकांच्या घरोघरी गेलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की भविष्यात मला हा TV बघायला भेटेल का? या इमारतींची ही अवस्था आहे तर मी कदाचित 7-8 वर्षांनी मला इथे बघायला भेटेल का? माझं आयुष्य खराब झालंय, मी कसं बसं हे रूम घेतले, पण माझ्या पोरांचं आयुष्य खराब झालं पाहिजे का? त्यासाठी मी काय केलं पाहिजे याचं मी काहीतरी एक बोलो TV बंद ठेवून 1-2 तास विचार करा. आम्ही पाकिस्तानमध्ये राहत नाही ना, मी केरळामध्ये राहतोय का? ठाण्यापर्यंत योजना येतात, कल्याण डोंबिवलीत काय येत नाही याचा कोणीच विचार केला नाही मतदारांनी. मतदारांचा पण फॉल्ट आहे ना याच्यामध्ये. आता इथले नगरसेवक आहेत, प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत. कसे आले मलाच माहित नाही. जर ह्याच्याबद्दल ब्रज बोलत नाहीयेत, कसे का नाही बोलत? आमदार बोलत नाही, विचारून घ्या त्यांना, त्यांचे बाहेर घ्या काय म्हणणं आहे. माझा तो खुला आरोप आहे. मी तर त्यांना काल पण मीटिंगला सांगितलं ना, 1,500 घ्यायला लोक धावत आहेत. 1,500 कसले? तर एक प्रकरण लाडकी बहीण नाही, एक प्रकरण घडलं होतं इलेक्शनच्या वेळेला. 1,500 गेला, धावत गेले होते. तिकडनं दुसरी पार्टी आली, मनसे वगैरे, चपला टाकून पळून गेले होते. मग तुम्ही घरासाठी का नाही? 1,500 माझे किती दिवस जाणार? घर तर कायमचं आहे ना माझं. जर झोपडपट्टीवाल्यांना जर ते अधिकार भेटतोय आणि मला नाही भेटत तर मी माणूस नाही ना. मग मला कोण मारतंय मला सांगा? मला मारणारा कोण आहे? सरकारी तो आहे, हिंदू आहे.
पोलीस आहे तो कंप्लेंट घेत नाही, तो हिंदू आहे. आमचे लोकप्रतिनिधी हिंदू आहेत. मारला कोणी मला? हिंदूंनी मारला ना, बाहेरचे नाही आले कोण. हा माझा आक्षेप आहे. मग आता एक सगळे म्हणजे क्लस्टर मध्ये इथे येण्यामध्ये तुम्ही आग्रही आहात, तर आता मला शेवटचं सांगा की ह्याच्यामध्ये नेमका खोडं कोण घालते असं तुम्हाला वाटतंय? खोडं दोघंही घालतात. सो कॉल्ड भूमाफिया, मालक म्हणवणारे आणि प्रायव्हेट जागावरचे असलेले मालक, ते देखील थोडंफार त्यांच्या सोबत आहे, कारण ते देखील इथे आहेत ते. आणि शासनाचे अधिकारी, कारण जेवढं डिले होईल एखाद्या प्रोजेक्टला तर त्याचं कॉस्ट हा वाढतो. कारण हे सगळं कसं माहिती आहे का, लँडवरती अवेलेबल आहे. लँडची जेवढी लेट होईल तेवढी कॉस्टिंग वाढते, सर्वेची कॉस्टिंग वाढते, उद्या जागेचे भाव वाढतात. तुम्हाला मात्र 300 स्क्वेअर फूट आहे, तुम्हाला 350 देणार नाहीत. कदाचित 300 घेता घेता तुमची अजून आर्थिक परिस्थिती कमजोर व्हाल आणि तुम्ही म्हणाल मी गावी जातो, 10,000 घे, नाही तर 2-3 लाख मी तुला मेहरबानीने देतो बाबा, घेऊन जा गावी जा, नाही तर ते पण नाही मिळणार. ही अशी थिअरी आहे त्यांची. तुम्हाला पण नाही द्यायचं, तुमचे 300 पण मालच ठेवायचे आणि विक्री करायची नंतर. ही बिल्डर थिअरी आहे ना. आता उर्वरित विकायचं आहे. BECP मध्ये का घोटाळे झाले? कारण जेवढे रूम बांधता येतील तेवढे मला फायदा होते, मग मी तुम्हाला 2-2 रूम द्यायचो. आता मला विक्री करायला भेटते, तर हाय ते पण मी तुमची काढून घेणार. तुम्ही महिला वर्ग आहात आणि याच्यामध्ये सहभागी आहात, तर आता सुद्धा ज्या 65 अनधिकृत इमारती झाल्या, म्हणजे नेमका घर म्हटल्यावरती परिणाम स्त्रियांवरती होतो. तर तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण क्लस्टर बाबतची तुमची स्वतःची मतं काय आहेत आणि किती वर्ष या लढ्याशी जोडले? आम्ही या लढ्याला आता 25 वर्ष झाली. 25 वर्ष हा लढा लढतोय. त्याच्यात आम्ही खूप सारी आंदोलनं केली. तरी सरकार दरबारी सगळ्यांच्या जेवढे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे जाऊन आलो, पण कोणीही आम्हाला दाद दिली नाही. प्रत्येक वेळेला आश्वासनं, फक्त आश्वासनच दिली. आम्ही करतो, आम्ही ह्याला सांगतो, आम्ही त्याला सांगतो, असंच करत आले. आता राहिला प्रश्न, आता पावसाळ्याचे दिवस येतात, त्यावेळेला आमची अक्षरशः घरात राहण्याची आम्हाला जेवायला मिळत नाही, एवढं पावसातून पाणी घरात येतं. टॉयलेट बाथरूमचं पाणी घरात येतं किचनमध्ये, वरून गळतं ते वेगळंच. मग अशा परिस्थितीत आम्ही मुलांना घेऊन कसं राहायचं? त्या अख्ख्या पावसाळ्यात आम्हाला जीव मुठीत धरून राहावा लागतो. हा पावसाळा गेला, एखादा वादळ आलं, हे टीव्हीवर बातम्या दिल्या की आम्हाला आमच्या पोटात खड्डा असतो. आता आम्ही रात्री झोपलोय, सकाळी उठू की नाही उठू, एवढी टांगती तलवार आहे आमच्या डोक्यावर. आणि तरीही हे इथले राज्यकर्ते म्हणा किंवा इथले नगरसेवक वगैरे, हेही आमच्या बद्दल कुठलाही, पावसात पाणी भरलं, येतात, बघतात, जातात, झालं. पुढे त्याच्यावर काही कोण येऊन पुढे आम्हाला सपोर्ट हा करत नाहीतच, किंवा कुठे अधिवेशनात वगैरे सुद्धा कुठे आमचे विषय तिथे काढत नाही. मोठमोठ्या ह्यांच्या हे निघतात, मीटिंग्स होतात, तिथेही आमचा विषय काढत नाहीत की हा या ठिकाणी असा असा प्रॉब्लेम आहे. मग ह्यांना मतदान करून आम्हाला काय उपयोग आहे? पण हे अजून इथल्या जनतेला सुद्धा ते कळत नाहीये. आता म्हणून आम्हाला आता प्रत्येक वेळेला रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. मग असं किती दिवस उतरायचं आम्ही? तुम्ही क्लस्टरमध्ये आमचं नाव घेतलं, पहिलं दत्तनगर करायचं म्हणून सांगितलं की दत्तनगरला प्राधान्य पहिलं देणार आणि कोळसेवाडीला, मग तिथे द्यायचं सोडून तुम्ही तिसऱ्याच ठिकाणी सर्वेक्षण करायला जाताय. मग आम्ही आणि इथे सुद्धा आमचे घोळ घालून ठेवायचे तेवढे घातले, मग सर्वसामान्यांनी कोणाकडे जायचं दाद मागायला? आता या सरकारने लाडकी बहीण वगैरे योजना पण मोठ्या प्रमाणावर आणली, तर मग तुम्हाला काय वाटतं, म्हणजे लाडक्या बहिणींसाठी काही करणार का शासन? काय अपेक्षा वाटते? माझं झालंय. लाडकी बहीण योजना ज्या वेळेला काढली त्यावेळेला आम्ही पालकमंत्री शंभू राजदेश त्यांच्याकडे आम्ही सगळ्या महिला गेलो होतो राख्या घेऊन. त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं होतं की राखी तुम्हाला आम्ही देतोय, तर आमच्या बहिणींच्या 1500 रुपये नको, आम्हाला आमची घरं पाहिजे. आज आम्ही घरदार नाहीये, आम्ही रस्त्यावर घरामध्ये अशा प्रकारे राहतोय, तर आम्हाला तुमचे 1500 रुपये नको आहेत, आम्हाला घर पाहिजे. आणि त्यावेळेला त्यांना ह्या सगळ्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे पोहोचवल्या होत्या, तिथे जाऊन तिथे आंदोलन करून. मग काय नेमकं त्यांचं म्हणणं काय होतं? त्यांची भेटच झाली नाही. त्यांचे जे सचिव कोण होते त्यांना आम्ही राख्या दिल्या, त्यांच्याकडे आम्ही आमची मागणी सांगितली, पण ती तिथपर्यंत पोहोचली की नाही तेही आम्हाला माहित नाही. फक्त आम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही तिथपर्यंत पोहोचवतो
आणि आम्हाला पाठवून दिलं. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही अशी डोळेझाक करत राहिलात तर आम्ही हे न्याय मागायला जायचं कुठे सामान्य जनतेने? आज मुख्यमंत्री आहेत, आता पहिले ना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, आम्हाला थोडीशी आशा होती की त्यांच्याकडनं तरी आमचं काम होईल, कारण क्लस्टर त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं. म्हणून आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी त्यांची मीटिंग, आताही आम्ही त्यांच्याकडे मीटिंगची मागणी केली, पण त्या आम्हाला देत नाहीत मीटिंगला वेळ आणि दुसऱ्यांना देत आहे. मग हे असं का? म्हणजे जाणून बुजून आम्हाला हे टाळलं जातंय ना. याच्यावरून प्रत्येक ठिकाणी जर आम्हाला टाळतच असाल, मग आमच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षा करूच नका ना. या बसा ना. आता तुम्ही संपूर्ण क्लस्टर बद्दलची माहिती दिलेली आहे, तर आता ह्याच्यापुढे तुमची नेमकी भूमिका काय आहे आणि महापालिकेच्या ही आयुक्तांकडे मग आता तुम्ही काय मागणं करणार आहात? आयुक्त 26 जानेवारीच्या वेळेला लिमकर सरांना भेटले होते, लिमकरांना त्यांनी भेट घेतली होती आणि आताही मी त्यांना पत्र दिलेलं आहे की मला तुमची भेट हवी आहे. तर त्यांनी आजपर्यंत आम्हाला काही भेट दिलेली नाही आहे. वास्तविकता आयुक्त हे काही कामाचे नाही आहेत. म्हणजे तिथे मीटिंगच्या वेळेला ते नावापुरतं दुसऱ्यांना ते दम देतात की असं करू नका, तसं करू नका. एक सामान्य तुमचं जर टेंडरचं माणूस तुमचं ऐकत नसेल तर जाखड मॅडमची कदाचित तिथे लायकीच काढली पाहिजे. मी तो म्हणतो त्यांची लायकी नाही त्या पदावर बसायची. मग हे जे भ्रष्टाचार वगैरे जो होतो आता उपायुक्त वगैरे, मग ते का करणार नाही? कारण तो टेंडरवाला ऐकत नाही तुम्हाला. वारंवार ते सांगतायत की असं करा, तसं करा, कोण आडवं येत असेल तर गुन्हा दाखल करा आणि तुम्ही असं केलं पाहिजे, तरी तो टेंडरवाला ऐकत नाहीये. मग कसं काय? मग मॅडम म्हणाले की मी अपडेट देत जा, हे घेत नाहीयेत का? मॅडमला बघायचं नाहीये का? ते मीटिंगलाच फक्त सांगायचं? कारण 3-4 वेळा मीटिंग झाल्यात आणि तो उपयोगच नाहीये. अशांबरोबर परत परत बसायचं आणि हे ते करायचं. आणि 23 तारखेचं जे आमचं आंदोलन आहे ते आम्ही रद्द केलं होतं मागच्या वेळेला. आता आमदारांनी पण सांगितलेलं, त्यामुळे आता आमदारांची किती वाट बघायची यासाठी आम्ही आता एकनाथ शिंदेंची ते आम्ही जाऊन जोपर्यंत आमचा विषय सॉल्व्ह होत नाही, बैठक लागत नाही आणि विदिन टाइम बाउंड पिरियड आम्हाला भेटत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही. आम्हाला टाइम बाउंड पिरियड हवे. तर घाणेकरजी, हा जो क्लस्टरचा जो प्रश्न आहे आणि जो भाग आहे तो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडनं कायमच दुर्लक्षित झालेला आहे. तर आता 41 जागा ज्या आता शासनाने किंवा महापालिकेने हाती घेतलेल्या आहेत क्लस्टरसाठी म्हणून, तर त्याच्यामध्ये नेमकी काय आहेत त्या योजना आणि त्याच्यामध्ये जे सर्वे केलेले त्याच्यात नेमके काय वाद निर्माण झाले? मुळामध्ये क्लस्टर योजना 41 ठिकाणी जाहीर जरी झाली, महापालिकेने त्याचं ड्रॉइंग जरी बनवून घेतलं, तरी त्याला अजूनपर्यंत महापालिकेच्या आयुक्तांनी अप्रुव्हल दिलेलं नाही. अप्रुव्हल दिल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. 41 ठिकाणी ड्रॉइंग तर बनवायचं, पण त्याला अप्रुव्हल द्यायचं नाही. म्हणजे तिथल्या नागरिकांना परत विठील धरायचं, तिथल्या नागरिकांचं फक्त आशेवरती आपण जगायचं, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं चाललेलं आहे. आता या 41 पैकी दत्तनगर, आयरेनगर, सुनीलनगर हा भाग जो आहे, आयरेगाव हा एक क्लस्टर महापालिकेने मंजूर केला आहे आणि कल्याण ईस्टचा हा एक कोळसेवाडी एरिया जो आहे तो मंजूर केलेला आहे, यू-टाईप रस्ता. आता ह्याचं यू-टाईप रस्त्याचं 85% काम बायोमेट्रिकचं पूर्ण झालं आहे, म्हणजे 15% शिल्लक राहिले असं म्हणतंय महापालिका. आणि आयरे गावातलं 55% काम पूर्ण झाले आणि 45% काम बाकी राहिले. या 45%मध्ये कोणत्या जमिनी आहेत? ज्या शासनाच्या जमिनी आहेत, ज्याच्यावरती कब्जा कोणत्या तरी भलत्या माणसाचा आहे, त्यांनी चाळी बांधल्या, चाळ बांधणारा विकून पळून गेला. आता वापर करते जर कधी बायोमेट्रिक सर्वे करण्यासाठी म्हणून महापालिकेचे खेटे घालतायत, अनेक आंदोलनं करतायत आणि बायोमेट्रिक सर्वे होऊ नये म्हणून जर कधी तिथले जमीन मालक, सो कॉल्ड म्हणतो आम्ही, हे जर कधी विरोध करत असतील तर कितपत योग्य आहे? ह्याच्यासाठी महापालिकेने 10 कोटी रुपये प्रस्तावित केले होते, त्यापैकी 8.94 कोटी रुपये ऑलरेडी खर्च झाले. 41 म्हणजे URP साठी. आणि URP 41 न करता फक्त 2 URP करायचे आणि त्याच्यावरती 2 URPचं बायोमेट्रिक सर्वे 85% 55% एवढंच जर कधी झालं असेल तर त्याला कितपत गती येणार आहे?
कल्याणची माझी 3 प्रपोजल, मी प्रस्तावित केलेली 3 प्रपोजल क्लस्टरची दाखल आहे महापालिकेमध्ये. महापालिकेकडे वारंवार विचारणा करून किंवा अनेक वेळेला पाठपुरावा करून सुद्धा त्याचं साधं बायोमेट्रिक सर्वे सुद्धा झालेलं नाहीये. आयुक्तांनी सांगून सुद्धा टाउन प्लॅनिंगचे ऑफिसर ऐकत नाहीयेत आणि बायोमेट्रिक करून घेत नाहीयेत. याला जबाबदार कोण? बायोमेट्रिक करणारे अधिकारी का महापालिकेचे अधिकारी? माननीय आयुक्तांकडे या संदर्भात एक मिटिंगही झाली. त्या मिटिंगला मला बोलवलं होतं, क्लस्टरमध्ये सामील असलेल्या लोकांना बोलवलं होतं. आर्किटेक्ट गणेश नाईक आमच्या बरोबर होते. या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाला. कमिशनरनी सांगितलं की तुम्ही आज संध्याकाळी माझ्याकडे ड्रॉइंग दाखल करा, मी उद्या सकाळी तुम्हाला अप्रूव्हल देते. त्या गोष्टीला 7 महिने झाले, अजूनपर्यंत ड्रॉइंग साधं दाखल झालेलं नाहीये. क्लस्टर मंजूर होणार कधी? बायोमेट्रिक होणार कधी? आणि ठाण्याच्या अगोदर आपल्या जर कधी क्लस्टरची योजना आपल्याकडे दाखल झालेली आहे आणि ठाण्याचं मंजुरी स्टेजला आले, आपलं अजूनपर्यंत सुरुवात सुद्धा नाहीये. म्हणजे अगोदर आम्ही दाखल करायची प्रकरणं आणि नंतर त्याची विल्हेवाट महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यथास्थित लावायची, अशा परिस्थिती आहे. म्हणजे महापालिका या झारीतले शुक्राचार्य आहेत असं म्हणता येईल का? महापालिकेचे अधिकारी आणि सो कॉल्ड लँडलॉर्ड यांचं संगनमत आहे आणि त्या किंवा बायोमेट्रिक सर्वे करणारी एजन्सी यांचं संगनमत आहे. आणि कुठेही बायोमेट्रिक सर्वे पोलीस बंदोबस्तामध्ये करून घेणार म्हणून सांगितलं होतं महापालिकेने, तर पोलीस बंदोबस्त मिळालेला नाहीये किंवा घेतलेला नाहीये त्या बायोमेट्रिकने करणाऱ्या एजन्सीनी. जमीन मालक त्याला विरोध करतो, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. मागच्या वेळेला मी म्हटलं तसं जमीन मालक, सोकॉल्ड जमीन मालक त्याला विरोध करतात. त्याचा विरोध मोडून काढायला पोलीस स्टेशनची मदत घेतली जाणार म्हणून सांगण्यात आलं. पोलीस स्टेशनची मदत कधीच घेतली जात नाही. बायोमेट्रिक करणारी एजन्सी मदत घेत नाही आणि महापालिकेचे अधिकारी त्याच्यावरती धन्यता मानतात की तिथे कामच होऊन देत नाही. म्हणजे तिथल्या भूमिपुत्रांवरती अन्याय होणार हे नक्की आहे, तिथल्या चाळकऱ्यांवरती अन्याय होणार हे नक्की आहे. आतापर्यंत तेच होत आलंय. पण या व्यतिरिक्त या क्लस्टरमध्ये अजून काही त्रुटी आहेत का? म्हणजे फक्त 2च सर्वे झालेत असं आहे, तर बाकीच्या क्लस्टर योजनांचं काय? 39 याचं क्षेत्र खूप मोठं आहे. प्रत्येक 41 पैकी अनेक क्लस्टर योजनांचं URPचा फुल फॉर्म आधी सांगतो. अर्बन रिन्युअल प्रोजेक्ट म्हणजे URP म्हणजेच क्लस्टर. क्लस्टर हा शब्द अख्ख्या पूर्ण UDCPR मध्ये कुठेही मिळणार नाही तुम्हाला. URP किंवा URC मिळेल, URS मिळेल, पण क्लस्टर हा शब्द मिळणार नाही. याचं URPचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे. म्हणजे काही हेक्टरमध्ये, आता ऐर्याचंच गाव घ्या, 25.12 हेक्टर. एका हेक्टरमध्ये 2.5 एकर जागा येते. एका एकरमध्ये 40,000 फूट बांधकाम क्षेत्रफळ येतं. 40,000 फूट एका एकरमध्ये. हे 25 हेक्टर आहे, म्हणजे 25 × 2.5 एवढे एकर झाले. आणि त्याच्यावरती एकर टू फूट कसं काय होणार ते? म्हणजे महापालिका कोपराला गुळ लावून म्हणते चाट आणि कधीच आयुष्यात होणार नाही. फक्त आम्ही दाखल केल्यासारखं नाटक करायचं आणि हे कधीही होणार नाही हे गृहीत धरायचं. महापालिकेचे अधिकारी शासनाला पाठवतात की आम्ही URP करतोय, पण प्रत्यक्ष जमीन मालकांचा किंवा चाळकऱ्यांचा कुठेही सहभाग त्याच्यामध्ये आढळत नाही. कारण एवढं मोठं क्षेत्र असेल आणि यांचं बायोमेट्रिकच झालं नाही, तर एवढ्या मोठ्या क्षेत्राचं एकत्रीकरण होणार कसं? समूहविकास होणार कसा? एका इमारतीमध्ये सुद्धा वाद असतात, याच्यामध्ये शेकडो इमारती असतील. या शेकडो इमारतींचं एकत्रीकरण होणार कसं आणि त्याचा वाद निपटारा होणार कधी? म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये क्लस्टर योजना शक्य नाही असं तुमचं म्हणणं आहे का? शक्य नाही असं नाहीये, शक्य आहे. प्रत्यक्ष गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती, म्हणजे महापालिकेने त्याच्यावरती इनिशिएटिव्ह घेण्याच्या ऐवजी खाजगी जमीन मालकाला कमी क्षेत्रावरती जर कधी URS दाखल करायचं म्हटलं तर महापालिकेने त्याला मंजुरी देण्याची प्रोव्हिजन कायद्यामध्ये आहे, UDCPR मध्ये आहे. परंतु त्याचा वापर मात्र नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा जमीन मालकांना पोहोचण्यासाठी महापालिकेने कोणत्या अभियान किंवा कोणते स्कीम आतापर्यंत आखलेली नाहीये. त्यामुळे खाजगी जमीन मालकांचा त्याच्यातला सहभाग हा न होता फक्त शासकीय URP दाखल होतील आणि शासकीय URP फक्त कागदावरती येतील, प्रत्यक्षात कधीच येणार नाहीत, कारण खाजगी जमीन मालकांचा सहभागच नाही त्याच्यामध्ये.
सर्वांनी ऐकलेत, क्लस्टर योजनेला खोडा घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आणि येथील भूमाफिया किंवा स्वतःला बिल्डर म्हणून समजणाऱ्या लोकांच्या विरोधात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक भूमिका घ्यावी, अन्यथा आम्ही तुमच्या दरवाजापासून हटणार नाही, अशी भूमिका दत्तनगर, आयरे रोड, लक्ष्मण रेषा याच्यातल्या सर्व निवासी लोकांनी घेतलेली आहे. तर यापुढे आता शासन नेमकी काय भूमिका घेते आणि गेली 20 ते 25 वर्ष हक्काच्या घरासाठी लढणाऱ्या या डोंबिवलीकरांना न्याय मिळतो का, हे आता आपण लवकरच बघू. जनवाणीसाठी गणेश ठाकूर, कॅमेरामन आनंद परबसाठी डोंबिवली.